29 जून 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा ही खूप महत्त्वाची असते बघा. गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी स्वामींच्या सेवेतील उच्च कोटीच्या आणि प्रभावी सेवा करायच्या आहेत आपल्या स्वामींसाठी. तर आजच्या व्हिडिओमार्फत अगदी कमी वेळामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला स्वामींची दररोज सेवा करता येईल अशी एक सेवा सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. गुरुपौर्णिमा आता जवळ आलेली बघा आणि ह्या वर्षी 29 जूनला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या आधीचे जे दिवस असतात बघा ते दिवस खूप महत्त्वाचे असतात, कारण त्या दिवसांमध्ये आपल्या स्वामींसाठी सेवा करायची असते बघा. कालच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्या स्वामी भक्तांना स्वामी महाराजांची 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणं शक्य आहे घरामध्ये, अशा महिलांनी अशा दादांनी आवर्जून ती सेवा करा. जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा बघा, कारण ती सेवासुद्धा खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे 21 दिवसांची. ती सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली ना तर तुमच्या आयुष्यातील अडचण जी पण असेल किंवा समस्या असेल किंवा तुमचं एखादी कामच पूर्ण होत नाही, ज्या कामासाठी तुम्ही वर्षभर झाले प्रयत्न करत आहात, म्हणजे तुमची जी पण अडलेली नडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त ती 21 दिवसांची सेवा ही नक्कीच करू शकता. पण काही स्वयंभक्त असेही आहेत बघा ज्यांना बाहेर जॉब करायचा असतो, किंवा काही महिला अशा आहेत की घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा संकल्पयुक्त सेवा करणं शक्य होत नाही. तर अशा स्वामी भक्तांनी अगदी कमी वेळामध्ये आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये स्वामींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे बघा. ही सेवा सुद्धा कमी नाही. तुम्हाला एक सांगते की स्वामींची तुम्ही जी पण सेवा करताना ती सेवा जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेनं जर केली ना तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. कारण स्वामींची प्रत्येक सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे बघा. ज्या स्वामी भक्तांना जी सेवा करणं शक्य होते ती सेवा तुम्ही आवर्जून करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी भक्तांकडनं सेवा होणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही ती कोणती सेवा करताय ह्याला महत्त्व नाही, तर सेवा होणं महत्त्वाचं आहे तुमच्याकडनं. तर आजच्या व्हिडिओमार्फत बघा अशी एक सेवा तुम्हाला सांगते की ती सेवा तुम्हाला दररोज न चुकता करायची आहे. 2 जुलै आजपासून तुम्ही सेवेला सुरू करा, किंवा तुम्ही उद्यापासून म्हणजे 3 जुलैपासून सेवेला सुरुवात करा. जेवढी जास्तीत जास्त प्रमाणात ही सेवा तुमच्याकडनं होणार आहे ना तेवढे तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे जी पण आहेत बघा त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे आणि स्वामींसोबत तुमचं नातं एक घट्ट होत जाणार आहे. कारण स्वामींसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जो असतो तो गुरुपौर्णिमा असतो. आणि ह्यासाठी सांगते की गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर स्वामींना काही द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करायच्या आहेत आधी, आणि त्या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी त्यांच्या चरणाची तर अर्पण करायच्या आहेत. यासाठी सांगते की जास्तीत जास्त प्रत्येक स्वामी भक्तांनी सेवा नक्कीच आवर्जून करा. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमार्फत सांगाल की तुम्ही 21 दिवसांची सेवा करा, तुम्ही ही सेवा करा, पण तुम्ही किती मनापासून त्या सेवा करणार आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा आणि तुमच्या मनामध्ये जर सेवा करण्याची तळमळच नाही आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल ना तर त्या सेवेला काही अर्थ नसतो. आपल्या मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे की मला स्वामींची ही सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करायचीच आहे. मग तुम्ही कसाही जास्तीत जास्त वेळ काढता बघा. मग भले पहाटे उठून तुम्ही ह्या सेवा करता किंवा घरी लवकर येऊन सुद्धा तुम्ही ह्या सेवा करता. यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की तुमच्या मनामध्ये सेवेची तळमळ पाहिजे आणि सेवा करण्याची इच्छा पाहिजे. तुम्ही सेवा किती करता ह्यापेक्षा सेवा किती मनापासून करता ह्याला महत्त्व आहे. सेवेला ज्या दिवशी सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही आता सेवा करणार आहात. लवकर उठल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे जी कामं असतील ती सर्व करून घ्यायची. आपल्या देवघरातील देवपूजा सर्व करून घ्यायचं. त्यानंतर दिवा धूप आरती लावायची आणि पहिल्यांदा सेवेला ज्या दिवशी सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची. प्रार्थना करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्याला. स्वामींना मुजरा करायचा, डोळे बंद करायचं आणि स्वामींना सांगायचं आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या घरामध्ये अशाशी मी एक सेवा करणार आहे. तर तुम्हाला सेवा मी पुढं सांगते, पण अशाशी मी एक सेवा करणार आहे. ती सेवा दररोज करून घ्या. सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न यायला नको किंवा अडचणी यायला नको. मी दररोज अगदी श्रद्धेनं मनापासून तुमची ही छोटीशी सेवा करत आहे बघा. हे सर्व त्यांना बोलायचं आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. आता ही सेवा प्रार्थना तुम्हाला पहिल्या दिवशीच करायची आहे आणि ही सेवा तुम्ही दररोज सकाळी, ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांच्या वेळेला जॉबवरून घरी आल्यानंतर सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. आता ह्या सेवेला नियम सुद्धा काही जास्त नाहीत. तर सेवा सांगते तुम्हाला बघा, तुम्हाला दररोज न चुकता स्वामी महाराजांची 11 माळी जप करायचं आहे, म्हणजे 11 माळी नामस्मरण करायचं आहे.
ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे बघा. देवघराजवळ बसायचं आहे, बसण्यासाठी आसन दररोज घ्यायचं, दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आणि 11 माळी जप अगदी मनापासून तुम्हाला शांत मनानं मन एकाग्र करून करायचं आहे. 11 माळी करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटच लागू शकतील बघा. तुम्हाला सांगते तुम्ही ही सेवा जर तुमच्या घरामध्ये दररोज एकही दिवस तुम्ही स्किप करायचं नाही, दररोज जर तुम्ही ही सेवा जर केली गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींसाठी, तर तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतील. कारण शेवटी नामातच स्वामी आहेत बघा. ज्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात असतात. यासाठी सांगते की दररोज तुम्हाला स्वामी महाराजांची 11 माळी जप करायचा आहे. सेवा करत असताना आपल्या एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे बघा. तुम्हाला एक सांगते की तुम्हाला स्वामींचं दररोज 11 माळी नामस्मरण करायचं आहे, ते माळेवरतीच करायचं आहे देवघराजवळ बसून. आता बघा काही स्वामीभक्त जॉबच्या ठिकाणी नामस्मरण करतात, चालता बोलता उठता आपण स्वामींचं नाव घेतच असतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा तुम्ही देवघराजवळ बसून जे नामस्मरण करताना माळेवरती ना, ते नामस्मरण खूप महत्त्वाचं असतं आणि ही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. चालता उठता बसता आपण जे नामस्मरण करतो ते नामस्मरण वेगळं आहे. ते एक आपल्या मनाला शांतता मिळावी किंवा आपल्या नकारात्मकता आजूबाजू दूर व्हावी ह्यासाठी आपण त्या गोष्टी करत असतो आणि ते गोष्टी दररोज ते नामस्मरण तुमच्याकडनं झालं पाहिजे. पण देवघराजवळ बसून जेव्हा तुम्ही 11 माळी नामस्मरण करता बघा, ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण होत असते. स्वामींसाठी जेव्हा ही सेवा करणार ना, एक गुरुपौर्णिमेनिमित्त अगदी मनापासून, तेव्हा स्वामी महाराजांना तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुम्हाला नक्कीच या सेवेनं देणार बघा. यासाठी सांगते की ह्या सेवेला संकल्प नाही, पण सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. तुम्हाला सांगते जो स्वामी भक्त ना मनापासून 11 माळी जप करतो किंवा दररोज ही सेवा घरामध्ये करणार, त्या स्वामी भक्ताला ना नक्कीच सेवा सुरू केल्यानंतर बघा एक 5-6 दिवसांनी नक्कीच अनुभव येणार आहे या सेवेचा बघा. त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे काही कामं असतील बघा, ती कामंसुद्धा पूर्ण झालेली असणार बघा. स्वामी महाराजांना आपल्याला न मागताच खूप काही देत असतात. त्यासाठी आपल्याला फक्त ना फक्त त्यांच्यावरती अखंड विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट अशी की सेवा करत असताना अजून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे बघा. तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी तुम्ही मांसाहारी पदार्थ बनवता किंवा एखाद्या व्यक्तीला बनवून देत आहात, तर अशा व्यक्तीला मी एवढंच सांगते की तुम्हाला 11 माळी जो जप करता किंवा जी स्वामींची सेवा करत आहात, ती सेवा तुम्हाला सकाळी लवकर उठायची आहे, देवपूजा करायची आणि सेवा करून घ्यायची आहे. पुन्हा अशा वस्तूंना हात लावून किंवा बनवून आपल्या स्वामींच्या मार्गातील संध्याकाळी कोणतीही सेवा करायची नाही. हा नियम तुम्हाला पाळायचा आणि त्यानंतरच स्वामींची सेवा घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. व्हिडिओमार्फत अगदी कमी वेळामध्ये प्रत्येक स्वामी भक्त ही सेवा करू शकतो. ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना. श्री स्वामी समर्थ.